हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अमरावतीतील खल्लारा गावामध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राणा नवनीत राणांवर खुर्च्या फेकल्या, 45 जणांवर गुन्हा दाखल। बारामतीला काय झालं कळत नाही, पिकतं तिथे विकत नसतं तर आयात यायला लागल्यामुळे किंमत उरली नाही। बारामतीतील गावभेटी दरम्यान अजितदादांचा कार्यकर्त्यांना टोला। राज्यात 101% स्थिर सरकार येणार, महायुती सरकार बहुमत मिळणार। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर, गडचिरोली आणि नागपुरामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहांची जाहीर सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचाराचा धडाका, नंदुरबार, धुळेसह मालेगाव आणि नांदगावमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शोच्या माध्यमातून फडणवीस मतदारांशी साधणार संवाद। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी, शिवसेना प्रमुखांना वंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदेंसह हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक येणार शिवतीर्थावर। आणि मुंबईत आज रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। एक राजकीय घडामोड आपण बघतोय। विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शेवटचा रविवार आहे, त्यामुळे राज्यामध्ये प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रचाराचा धडाका सुरू असून आज त्यांच्या राज्यामध्ये 4 सभा पार पडतील। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडचिरोली, वर्ध्यासह नागपूरच्या काटोल आणि सावनेर इथं अमित शहांची सभा होईल। मुख्यमंत्री शिंदेंची नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि नांदगावमध्ये सभा होईल, तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतदारसंघात रोड शो करणार आहेत। बीड आणि पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार प्रचार दौरा करतील। साताऱ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं, तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि कंगना रनौत यांचा नागपुरामध्ये रोड शो होणार आहे। अमित शहा यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून आज त्यांच्या राज्यामध्ये 4 सभा पार पडतील। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडचिरोली, वर्ध्यासह नागपूरच्या काटोल आणि सावनेर इथं अमित शहांची सभा होईल। गडचिरोली, आरमोरी, अहेरी या 3 मतदारसंघाच्या प्रचारासाठी अमित शहा या ठिकाणी येणार असून 2019च्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत अमित शहा पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये येणार आहेत। शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावरती त्यांची प्रचार सभा पार पडणार आहे, त्यामुळे या सभेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सुद्धा उमेदवारांसाठी मैदानामध्ये उतरल्यात। नागपुरामध्ये त्यांचा रोड शो होणार आहे। नागपूर पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत। पुढची बातमी आपण पाहतोय। गृहमंत्री अमित शहा आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमित शहा सभा घेणार आहेत। शहा यांनी अनेक वेळा माओवाद संपुष्टात आणण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरासह सभास्थळी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्थानिक पोलिसांसह केंद्रीय निमलष्करी दलाला सुद्धा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। गृहमंत्री अमित शहा आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। महत्त्वाचं म्हणजे राजकीयदृष्ट्या गडचिरोली आणि आरमोरी या 2 विधानसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि भाजपचे गडचिरोलीचे उमेदवार डॉक्टर मिलिंद नारोटे, आरमोरीचे उमेदवार कृष्णा गजबे या दोघांच्या प्रचारासाठी अमित शहा येत आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्याची कशी तयारी सुरू आहे आपण बघू शकता। मी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि हा शिवाजी कॉलेजमधला हा मैदान आहे, या ठिकाणी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांचा दौरा हा यासाठी महत्त्वाचा आहे कारण माओवाद्यांच्या विरोधात अमित शहा यांनी ठोस भूमिका जाहीर केलेली आहे आणि छत्तीसगडमध्ये झालेली बैठक असेल किंवा दिल्लीत झालेली माओवाद प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक असेल त्यामध्ये अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत माओवाद चळवळ पूर्णपणे मोडीत काढण्याचं जाहीर केलं होतं।
त्यामुळे अमित शहा यांचं माओवाद्यांच्या विरोधाचं धोरण पाहता गडचिरोलीसारख्या माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या जिल्ह्यामध्ये अमित शहा यांचा दौरा सुरक्षा यंत्रणांनी खूप गंभीरतेने घेतलेला आहे। सगळीकडे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे। कालपासूनच गडचिरोलीचे एसपी निलोत्पल यांच्या निर्देशानुसार सुरक्षा व्यवस्था जय्यतपणे तयार करण्यात आलेली आहे। पुढची अशीच एक मोठी बातमी आपण पाहतोय। भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान राडा झाला। अमरावतीतल्या खल्लार गावामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचार सभेस्थळी काही जणांनी नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकल्यानं तणाव वाढला। या हल्ल्यातून नवनीत राणा या थोडक्यात बचावल्या। मात्र या हल्ल्याप्रकरणी 45 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 4 पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान सर्व आरोपींना अटक न झाल्यास अमरावतीत आज वेगळंच चित्र दिसेल असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय। मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। आजचा दिवस हा सुपर संडे मानला जातोय। प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत। याच दरम्यान ढाकळे इथं एका कार्यकर्त्यानं दादा आमच्या भागात कचरा डेपो होतोय असं सांगितलं, पण याची या कार्यकर्त्याला संपूर्ण माहिती नव्हती। अजितदादांनी यावेळेस खास त्यांच्या शैलीमध्ये कार्यकर्त्याची फिरकी घेतली। तसंच मी जर एवढी कामं दुसऱ्या ठिकाणी केली असती तर निवडून आलो असतो असा टोला सुद्धा कार्यकर्त्याला त्यांनी लगावलाय। ते नेमकं काय बोललेत पाहूयात। कुठं कचरा डेपो आहे? कोडपोटी साईडला इकडे तिथं कचरा पडायला पडायला पण ती मंजूर झालं पाठीमागे। काय बोलता हो तुम्ही? काही माहिती नसतं, काही नसतं, कुणी पण काही सांगते असलंय बघा। कचरा आहे का? एक मिनिट, कचरा आहे का आता? काय बोलायचं मग? कारण असताना तुमचाही वेळ घेता, माझाही वेळ घेता, असं नाही बा। एवढं नाव जीव तोडून काम करतो, दुसऱ्या तालुक्यात केलं तर लोक डोक्यावर घेतील, बिनवर निवडून देतील। खोटं नाही सांगत। हा, शिरूर हवेली, शिरूर हवेलीला काय या बारामतीला काय झालं, जिथं पिकतं तिथं विकत नसतं, आयतं यायला लागलं। मला तर काही जण म्हणले दादा, मला फार ते आवडले, मी जाहीर सभेत उद्या बोलणार आहे, म्हणलं दादा तहान लागल्यावर पाणी द्या हो, तुम्ही तहान लागायच्या आधीच पाणी देता त्याची किंमतच राहिली नाही। तहान लागायच्या आधी तुम्ही पाणी देताय, रस्ता न सांगता होतोय। पिण्याच्या पाण्याच्या योजना 1000 कोटीची कामं बारामतीत चालली, न सांगता होत आहेत ना। आज 350 कोटीचा तो रस्ता, दुसरा 350, एक तालुक्यातनं असा गेला, एक तालुक्यातनं असा गेला। 4 कोटी 8 लाख खामगाववाडीला असेल। आता याच्या आधी खामगाववाडीला कधी एवढा पैसा आला होता का? मग आमची विनंती तीच आहे बाबांनो, ते त्याची कुठंतरी जाणीव ठेवा। आजूबाजूच्या पाहुण्यारावळ्याकडे गेलं की त्या तालुक्यात बघा काय परिस्थिती, काय चाललंय, कसे रस्ते, काय सुधारणा होत आहेत, किती पैसे विकासाला मिळत आहेत। पाहुण्यावर गेले की जागांच्या तुम्ही सुखी आहे आम्हाला म्हणजे तसं नाही, जागा आमचा कामाचाच माणूस। हा, कामाचा माणूस आहे, फक्त बटणं कुठली दाबायची ती आहे। दाबली जाणार आता कामाचा माणूस समजून म्हणायचं रे घड्याळाला बंद, घड्याळाला बंद आहे, करायची दुनिया नाही रे राहायची। पुढची राजकीय घडामोड पाहूया। एकनाथ खडसेंनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र डागलंय।
लाडक्या बहिणींनो 1500 रुपये घ्या, मात्र दिवाळीमध्ये करंजीसाठी लागणारं खोबरं 300 रुपये किलोनं खरेदी करा, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी महागाईवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. तर शेतकऱ्यांकडून 60 रुपये किलो खरेदी केली जाणारी तुरीची डाळ ही बाजारामध्ये 150 ते 200 रुपये किलोनं मिळत असून महागाईमुळे जनता त्रस्त झाल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केलाय. करंजी खाताना नेहमी दिवाळीमध्ये खा, लाडक्या बहिणींनो 1500 रुपये घ्या. ₹1500 घ्या, 50 रुपयाची साडी घ्या आणि जे करंजीसाठी लागणारं खोबरं आहे ते 300 रुपये किलोनं घ्या. गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मेरे पास बाप की या किसी दादा की दौलत नहीं, पर मेरे पास सिर्फ बाळासाहेब के आशीर्वाद है, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर तुम्ही मला गद्दार म्हणता, पण मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही, मी शिवसेनेचा भगवा सोडला नाही, मात्र तुमच्या अवतीभोवती 5-5 पक्ष सोडून आलेले लोक बसतायत, असा टोला त्यांनी लगावला. जे केलेलं आहे ते तुमच्या समोर आहे, मी जे करतोय ते तुमच्या समोर आहे. मेरे पास न मेरे बाप की दौलत है, न मेरे दादा की दौलत है. मेरे पास न मेरे बाप की दौलत है, न मेरे दादा की दौलत है. मेरे पास सिर्फ बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद की दौलत है. आणि त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आणि ते मला गद्दार म्हणतात. मी गद्दार आहे? रमेश माने किती खुद्दार आहे, 5 पार्ट्या बदलवल्या आहे. तो संत आहे, त्याची आरती केली पाहिजे. महंत आहे. तुझ्या आजूबाजूला बघ बाबा, 5-5 वेळेस पक्ष बसणारे लोक तुमच्या बाजूला बसले, तुम्ही मला गद्दार म्हणतात. अरे मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही, मी शिवसेनेचा भगवा झेंडा सोडला नाही. मी भारतीय जनता पार्टीशी जी युती होती ती युती करण्याकरता जो उठाव एकनाथ शिंदेने केला, तर तुम्ही मला म्हणतात, तुम्ही जातीवादी म्हणतात. अरे मी मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्याकरता उठाव केला, हे आप्पा तुम्ही विसरलेले आहेत. मी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याकरता उठाव केला, मंत्रीपद जाईल की राहील याचा विचार केला नाही. मुख्यमंत्री कोण झाले? तेव्हा मी असं म्हणायला पाहिजे होतं का, उद्धवसाहेब ठाकरे ब्राह्मण आहे, आपण अल्पसंख्याक आहे, त्यांच्याबरोबर राहावं? मी हा विचार केला नाही. मी हा विचार केला की जर इथं विचार संपत असेल, शिवसेना प्रमुखांचे विचार संपून जात असतील आणि एकनाथ शिंदे सारखा मर्द माणूस जर मैदानामध्ये उतरत असेल, केवढा जबरदस्त मुख्यमंत्री मिळाला. सिंपल कॉमन मॅन असा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे.